नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केलेत। या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 3102 कोटी रुपयांच्या तुलनेमध्ये 7.9% वाढून 3349 कोटी रुपयांपर्यंत गेलाय। याच कालावधीत मारुती सुझुकीचा महसूल हा 13% वाढून 42,344 कोटी रुपये झालाय। मागच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीमध्ये हा आकडा 37,449 कोटी रुपये एवढा होता। सप्टेंबर तिमाहीमध्ये मारुती सुझुकीचा नफा अपेक्षेपेक्षा थोडा कमी असला तरी विश्लेषकांचा 3,458 कोटी रुपयांचा अंदाज अपेक्षित होता। मात्र कंपनीचा महसूल हा अपेक्षेपेक्षा जास्त आलाय। विश्लेषकांचा अंदाज हा 39,958 कोटींचा अपेक्षित होता। स्वतंत्र आधारावरती कंपनीचा निव्वळ नफा हा 7.3% वाढून 3,293 कोटी रुपये झालेला आहे। गेल्या वर्षी या तिमाहीमध्ये हा नफा 3,069 कोटी रुपये झाला होता। मारुती सुझुकीनं दुसऱ्या तिमाहीमध्ये 4,434 कोटी रुपयांचा एबिटा नोंदवला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 4,417 कोटी रुपये होता। एबिटा मार्जिन हे 134 बेसिस पॉईंट न घटून 10.5% झाले। गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये ते 11.9% राहिला होता। या तिमाहीमध्ये एकूण खर्च हा 15.2% वाढून 39,018 कोटी रुपये झालाय। गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 33,879 कोटी रुपयांचा खर्च होता। कंपनीने देशांतर्गत विक्रीमध्ये 5.1% घट होऊन 4,40,387 गाड्यांची नोंद केली। ग्राहक 22 सप्टेंबरपासून जीएसटी दर कपातीची वाट पाहत असल्यामुळे हे घडले। मात्र निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली। निर्यात ही 42.2% वाढून 1,10,487 युनिट्स झाली आहे। ही कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात आहे। एकूणच कंपनीची एकूण विक्री ही 1.7% वाढून 5,50,874 गाड्या विकण्यापर्यंत गेली आहे। मारुती सुझुकीने या तिमाहीमध्ये 40,135 कोटी रुपयांची सर्वाधिक निव्वळ विक्री देखील नोंदवली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये ती 35,598 कोटी रुपये एवढी होती। मारुती सुझुकीचा शेअर शुक्रवारी घसरून 16,155 रुपयांवरती बंद झाला। गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअरनं 32% परतावा दिलाय। दरम्यान यावर्षी 1 जानेवारीपासून कंपनीच्या शेअरमध्ये 45% वाढ झालेली आहे। गेल्या वर्षी कंपनीच्या शेअरमध्ये 46% वाढ नोंदवण्यात आली होती। मारुती सुझुकीचं मार्केट कॅप हे 5.10 लाख कोटी रुपये एवढं झालेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने देशातील सर्वात मोठी कार कंपनी यांनी आपले रिझल्ट प्रोड्यूस केलेले आहेत। तर मग पाहूयात या शेअरवरती याचा कसा सोमवारी परिणाम होतोय ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।